परिस्थिती यायला सगळ्यांना भोग भोगायला हवी. सांगा ना, हा विषय तुम्हाला माहिती आहे ना, हा विषय सांगा ना. तुमच्या सेक्शन ऑफ 1 वर्ष येऊन काय केलं? 1 वर्ष येऊन फीडबॅक का नाही देतात या गोष्टींचा सगळ्या, की हँड ओव्हर झाली की नाही ते कोणला आपलं कुठे तरी पोटाचं हे बंद ठेवून आले आणि हे पुढच्या उभं यांचा पगार चालू आहे आमच्या पैशातून. अर्ध्या तासात येतो. तुम्ही कधी आलात? 4 तासानंतर. 4 तासानंतर आलात. होतो ना आम्ही. मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्हाला घरी मुलं बिल आहेत काय? आम्हाला ऐकून सगळं टाकून आम्ही आलो इकडे बसतो. राजकारणकडून तुम्हाला सगळ्या गोष्टी नियमात पाहिजेत आणि तुम्ही करा तो मनमानी कारभार आम्ही सहन करायचा. यांची अवकात कुठून येते एवढी बोलायची? स्वतः गावात येऊन आमच्या तुम्हाला अद्दल घडवायला आम्हाला वेळ लागणार नाही. घेऊन आलो असतो. पूर्ण गाव कशाला? तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी आम्ही पूर्ण गाव आलेला. तुम्ही इथे या. विविध निकृष्ट कामांच्या विरोधात आज रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या गावातील ग्रामस्थांनी महावितरण वीज कंपनीच्या विरोधात मोठा मोर्चा काढला होता. हा मोर्चा आज सकाळी महावितरण वीज कंपनीवर जाऊन धडकला. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आणि सर्वच महिला आक्रमक झाल्या होत्या. अधिकाऱ्यांनी समक्ष येऊन चर्चा करावी अशी त्यांची मागणी होती. सुरुवातीला अधिकारी चर्चा करायला तयार नव्हते, त्यामुळे हे सर्वच मोर्चेकरी आक्रमक झाले होते. यावेळेला मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. खासगी कंपनी तसंच वीज वितरण कंपनी यांच्या माध्यमातून मिऱ्यावर भूमी अंतर्गत केबल टाकणं आणि स्ट्रीट लाईट बसवणं ही कामं करण्यात आली आहेत. मात्र कोणत्याही प्रकारे अंदाजपत्रकातील सुरक्षा बाबींचा विचार न करता ती करण्यात आली आहे. एसटी आणि एलटी लाईनची खोली कमी ठेवण्यात आली असून त्यांची उंची देखील कमी ठेवण्यात आली असून फिडरच्या ठिकाणी वायर उघड्यावर आहेत, त्यामुळे शॉक लागण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. जे बॉक्स बसवलेत ते सडले असून सर्व उघडे पडलेत. तसंच अशा अनेक त्रुटी वारंवार वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना ग्रामपंचायतीच्या मार्फत निदर्शनास आणून दिल्या होत्या. मात्र त्याबाबत ठेकेदार कंपनी आणि महावितरण कंपनीकडून सातत्यानं पाठपुरावा करूनही दखल घेण्यात येत नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या मिऱ्यावासियांनी अखेरीस आज मोठा मोर्चा काढला. आक्रमक ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची भेट मागितली. अखेरीस पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांचा सामना केला. यावेळी मिऱ्यावासियांच्या संतापाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. आम्हाला शॉक लागून आम्ही मेल्यावर तुम्ही येणार का असा सवाल विचारत महावितरणच्या कारभाराची लखतर काढण्यात आली. मिऱ्यावासियांचा हा पवित्रा बघून अखेर येत्या बुधवारी मिऱ्यावर येऊन ग्रामस्थांची भेट घेऊ तसंच कामाची प्रत्यक्ष पाहणी करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी या मिऱ्यावासियांना दिलं. यानंतर मिऱ्यावासियांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि आपल्या मागण्या याच्या माध्यमातून मांडल्या. प्रहार डिजिटल साठी शुभम पवार, रत्नागिरी. नमस्कार, माझं नाव आकांक्षा निलेश कीर, मीरा सरपंच आहे. 2023 पासून आम्ही ह्या लढ्याला सुरुवात केलेली आहे. आता 2026 आले तरी आमच्या मागण्या काय पूर्ण होत नाहीये. जुने डीपी, परत डीपी मुळे जनावर म्हणजे आता फक्त महावितरणवाले माणूस मरतं कधी हे वाट बघतात. म्हणूनच सांगतो आमच्या मागण्या पुरा करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. म्हणून हा धडक मोर्चा आलेला आहे MSEB वर. मान्य नाही झालं काय पुढचं दिशा काय असेल? आम्ही आमच्या मागण्या होईपर्यंत आज आम्ही इथेच बसून राहणार. हा पूर्ण अजून गाव येणार आहे, त्यांना या मागण्या पूर्ण करायलाच पाहिजे. आणि आमच्या होती ती पहिली स्ट्रीट लाईट पुन्हा चालू करून द्यावी त्यांनी. नको तो लादलेला काय आमच्यावर लादलेला उगाच तरी वर भूमिगत लाईनीचा, आमच्या ज्या पहिल्या लाईनी होत्यात ना त्याच द्या चालू करून.